नवनाथ भक्तिसार अध्याय 11. श्री गणेशाय नमः. जय जयाजी इंदुशलाखा मुगुटमने सकळ टिळका इंदिरापते विबुध जनका भक्ती मानसा विराजित ऐसा धैर्य औदार्यवंत पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथ मागील अध्याय गहिनीनाथ जन्मोदय पावला. यावरी गोरक्ष मच्छिंद्रनाथ महींची तीर्थे करीत हिमाचल बद्री केदारात भ्रमण करीत पै गेले. इतकी कथा सिंहावलोकनी पूर्वाध्यायात की जे श्रवणी असो गुरु शिष्य बद्रिकाश्रमे शिवालया पातले बुद्धांजळी जोडोनी करते झाले नमस्कार. नमस्कार करुणी जय जयकार स्तुती संवादे आराधिले. हे त्रिपुरारी शूलपाणी अपर्णावर पंचाननी रुंडमाळा चिताभस्मी दिव्य तेज विभूषित तुम. हे कामांतका दक्ष तेजा भोळवटवरा देसी दानवा कैलासपते महादेवा सदाशिवा आदिमूर्ती. हे दिगंबरा जगजेटी भाळी गंगा मौळी जटाजुटी नरकपाळ कर संपुटी इंदुकळे ते मिरेशे उरगवेष्टन कुररंगसाली व्याघ्रांवर वसनपाली गजचर्मादिमिती झाली परिधान महाराजा. हे कैलासवासा उमापती दक्ष जामाता आदिमूर्ती चक्रचालका माया भगवती अंबादासा असे तू. हे नीलग्रीवा आदिपीठ करुणा करा उत्तमा श्रेष्ठ स्वीकारुणी सर्वारिष्ट सुखदेसी देवांसी. हे भाळ दृष्टी त्रयर्थ नयनी डमरू त्रिशूळ विराजे पाणी सदा प्रिय वृषभवाहिनी भस्मधारणी महाराजा. हे स्मशानवासी वैराग्यशिळा नग जामात रक्षपाळा श्वेतवर्णा तमोगुणा आगळा भासी गळा राममंत्र. हे सर्वाधीश विश्वपती भिक्षाटनी बहुतप्रीती जटा पिंगटा त्रिपुंड ललाटी शुद्ध विरंगुठी शोभित असे. फर्शांकुश डमरुहाती लोप पातोपाती षडानन ताता सुत गणपती विद्यालक्ष्मी मिरवसी. ऐसी स्तुती अपारवचनी करीत मच्छिंद्र बद्रिकाश्रमी स्तुती ऐकुनी प्रेमे उगमी प्रगट झाला महाराज. मग मच्छिंद्राचा धरुणी हस्त सप्रेमे त्याते अलंगित निकट बैसुनी पुसे त्याते योगक्षेम कैसा तो. गोरक्षाते घेऊनी जवळी मुख स्वकरे कुरवाळी म्हणे बा उदय येणे काळी हरिनारायण झालासी. ऐसे वदोनी आणि वदत हे महाराज मच्छिंद्रनाथ हात शिवयोगे सुत तारक होईल ब्रह्मांडा. म्या पूर्वीच याते पाहिले होते म्हणशील तरी कनगिरी ते तुवा अभ्यासुने सुते आणले दैवत घराते. श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत भैरव काळिका वीरांसहित पाचारिता मी ही तेथ आलो होतो महाराजा. तस्मात पूर्वीची होय ओळखी म्हणून गोरक्ष घेतला अंकी. परी आता असो शेखी एक वचन ऐकी जे याते विद्ये ते अभ्यासिले परी तपाविन विगलित ठेले. जैसे शत्रू जगत्रयित झाले मग ते हीनत्व प्रतापा की जीवनाविन वृक्ष जैसा काळा रूप भासे तैसा की तरुविन ग्राम जैसा विभूषित लागत असे की नाकेविन सुंदर नारी की विनतोय सरिता पात्री की नक्षत्राविन शोभा रात्री कदा काळे दिसेना तरी तपाविन लखलखित विद्या भांडार न दिसत जैसा मानव परम क्षुधित सकळ शरीरी मिरवत असे. तरी आता माझी आश्रमी तपा बैसवी योगद्रुमी मग तपाबाळाने बलाढ्य गामी विद्यास्त्रे मिरवेल हा. या परी मच्छिंद्रनाथ बोलत वय धाकुटे बाळ अत्यंत परितप त्रिवर क्लेशात साहिले जाईल कैसेची. एरू म्हणे वरद पाणी तुझ्या आहे मौळीस्थानी तरी तप क्लेशावर कडसनी दुःख देणार नाही बा. या परी येथे नित्यानित्य मी समाचारी न गोरक्षा ते तू निसंशय सकला ते तपा गोरक्षा बैसवी. ऐसे वदता आदिनाथ अवश्य मच्छिंद्र नंदन म्हणत उत्तम आहे ऐसे बोलत अंगीकारता पै झाला. तेथे आमचे काय हरले की जन्मांधा चक्षु आले की सदैव हरिणी ते सांभाळिले एकपणी पावसात. तेवी तू आणि तुझा दास येथे आश्रमी करिता वास तेथे वाईट काय आम्हास चिंता माझी निरसेल. ऐसे शिवा ते बोलून वाणी परिहर्षण माये मच्छिंद्रमणी जे योजले होते अंतःकरणी तेची घडून अपयी आले. फारची उत्तम झाले गोरक्षासी शिवे अंगीकारले. आता जाईल संगोपिले अर्थार्थी भवसे. मग उत्तम वेळा उत्तम दिवस ग्रहबळ जाणून नक्षत्रास उत्तम तिथी उत्तम मास पाहुणी तपा बैसवला.
लोहाचा करुणी कंटक नीट, त्यागरी योजनी चरणागुष्ठ, वामपादात देऊनी कष्ट, उभा राहिला गोरक्ष तो. वायू आहारी ठेवून मन, क्षणिक अन्न त्यजून, उपरी फळपत्री आहार करून क्षुधाहरण करीतसे. सूर्यमंडळी ठेवून दृष्टी, तप करीतसे तपोजिटी, ते मच्छिंद्र पाहुनी निजदृष्टी, परमचित्ती तोशिला. मग आदिनाथा विनवणी, मच्छिंद्र निघाला तीर्थाटनी. 12 वर्षाचा नेम करुणी गोरक्षा ते सांगितले. असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी, एकीकडे बद्रिकाश्रमी. रात्रंदिवस बद्रिका शूळपाणी, जवळी जाऊनी बैसला. सोये आपण आदिनाथ गोरक्षाचे दास्य करीत, मागे पुढे राहुनी अत्यंत आल्या विघ्ना निवटितसे. असो यावरी मच्छिंद्रनाथ गया प्रयाग करुणी त्वरित, काशी अवंतिका मथुरा सहित, मथुरा काश्मीरी पाहिली. अयोध्या द्वारका महाकाळेश्वर, सोमनाथ करुणी तत्पर, ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर पाहिला. भीमा उगमी भीमाशंकर, अवाढ्य नागनाथ हाती पंढरपूर, करुणी 14 पीठे थोर भगवतीची पाहिली. कार्तिक शेषाद्री मल्लिकार्जुन, सरिता सरोवरी अपार स्नान, घडले करता महिते गमन, लोटली वर्षे द्वादशाती. सकळ तीर्थे महीची करून, शेवटी सेतुबंदी जाऊन, रामेश्वराचे चरण वंदून, स्नाना गेला अब्धिसी. तो श्वेतबंदी वायुसूत, जाऊनी नमे मच्छिंद्रनाथ, परी मच्छिंद्रा पाहत मकरध्वजा तात. आल्हादला चित्ती बहुत, परमप्रीती लवडस वडी, मच्छिंद्र हस्त धरुणी ओढी. हृदयी आलिंगनी परम आवडी, निकट बैसवी महाराजा, म्हणे बातू योगद्रुमाने, कोणीकडे केले येणे. 24 वर्षे तुझे दर्शन, आजी झाले महाराजा. की आळशावरी गंगा वळली, की 12 वर्ष पर्वणी आली, तैसी माते गोष्ट झाली. आज दर्शने तुझ्या बायसे, बोलुनी वायुसूत, परम मच्छिंद्राचे आतिथ्य करीत. मग समय पाहुनी संतोषयुक्त मच्छिंद्रा ते बोलतसे. आज 24 संवत्सर झाले, परी तुझ्याकडे माझे चक्षु लागले, की कै भेटशील म्हणून भुकेले, पारणे फिटले आजी ते. हे महाराजा योगद्रुमा, कामणी वेधली जो आम्हा, त्या सरिता प्रभाईस हस्तवर उगमा बुडवितो मज लागी. तरी त्या कामना जळात तू तारक झाला आहे सीमा, ते झालासी परे अद्यापपर्यंत बाहेर न काढसी महाराजा. पूर्वी मजला देऊनी वचन, तुवा केले आहे गमन, परी स्त्री राज्याचे स्थान पाहिले तुवा नाही की. आता तरी धरुणी चित्ती, प्रसन्न करी कृपा भगवती, मैनाकिनीची कामरती पूर्ण होती घेई का. आपले वचने करुणी त्यांचे, अनेक फल दे मम वचनाचे, मग पाहुनी आर्तमनीचे, सुटका केव्हा होईल मी गुंतलो तिचे वचनी. की मच्छिंद्र पाठविणे भोवनी, तरी ते रती सुखाच्या कामाश्रमी, मच्छिंद्रनाथा मिरविजे. ऐसे वचन तिथे व्यक्त आहे, तरी मज करा मुक्त, आणि तुवाही वचन दिले माते, तेही सत्य करी आता. ऐसी ऐकून हनुमंतवाणी, अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी. मग ती रात्र तेथे वस्ती करुणी निघते झाले उभयंता. मार्गी जाता अनेक तीर्थे, यथाविधी झाले सारिते. मग गौडबंगाल टाकून त्वरिते स्त्री राज्यात संचारले. तव ती सकळ स्त्रियांची स्वामिनी, विराजिलीसे राज्यासनी. महापुण्याशे तपोखानी, मैनाकिनी ज्ञानकळा. शृंगार मुरड उत्तम जन, तेथे भोगीतसे राज्यासन. गज वाजी उदती रत्न, रत उष्ट्रादी अस्तिपै, छडीदार चोपदार रत्नपारख हेमकार. राऊतपूर्ण भांडार, पोतदार फरासी, यंत्रधारी मंत्रधारी, नाना मंत्री असती कुसरी. शास्त्र निपुण कारभारी, लेखकही सेवा विराजिले. जासुदे हलकारे वकिलात, करू जाणती सकळ संबंधात. पायादळ अश्वराऊत, नसे गणित नेते. फुत्तेवान चित्तेवान, साकारखाने पहिलवान. दावनादी कपिलखान, गजमस्तकी रूढती. खिसमत गारी करणार, सिकराकी बंडीदार. ताशा मर्फी पनवाळ थोर, कुशळपणे वाजवती. गायक हेर बातमीदार, खेळक प्राज्ञ निपुणतर. वाद्यधारी शृंगारकर, शिंपी कुल्हाल विराजिले. ऐसो ऐसी राजकारणे, बहुत असती कामे भिन्ने. परी सकळ समुदायाकाने, स्त्री अवघ्या मिरवल्या. असो अवघ्या कटकात संचरते झाले उभयंता. नगरात राजद्वारी जाऊन त्वरित झाले दृष्टीस रायासी. दृष्टी पाहताच अंजनीसुत, स्त्रियांसी आनंद झाला बहुत. बोलवनी त्वरित कनकासनी बैसवले. एकासनी मच्छिंद्रनाथ, एकासनी अंजनीसुत. षोडोपचारी पूजनी त्वरित बद्धांजली केली ते. म्हणे महाराजा दिव्यरथा, वातनंदना अंजनीसीता. द्वितीय कोण सांगाता आगमन झाले महाराजा. एरू म्हणे ओ शुभाननी, त्वा बैसुनी तपाप्राज्ञी.
तरी त्या तपाच्या कामना मनी पूर्ण करी आता व मम भक्तीचे वरदावळी की पुरुष लादशील मच्छिंद्र बळी तरी तोची हा होय येणे काळी रती सुखाने भवावे की सेवे लागी उडगुणनाथ की अरुणासह पूर्ण आदित्य तेवी तू ते मच्छिंद्रनाथ काम व्यक्त पूर्वावया की शची लागी सहस्त्रनयनी की शोभला जैसा शिव अपर्णी तेवी तू ते मच्छिंद्र मुनी रती सुखा हेलावे ऐसे बोलणी व्रज शरीरी निवांत बैसला आसनावरी मग राहुणी तेथे 3 रात्री निघता झाला कपिराज पुन्हा श्वेत पदा येऊनी करीत बैसला श्रीराम चिंतन एरीकडे मच्छिंद्र नंदन सुखा माझी हेलावे बैसून या कनकासनी राज्य विलासा भोगी मुनी मुक्तामाळा ग्रीवे लागुणी हेलावती समोर हेम मुद्रिका ओपनी करणी हस्त विराजले कनक कोंदिनी भरजरी भूषणे हेमकर्णी ढाळ देती लखलखीत पुढे सेवे पारिचारिकात परित्याही दारा लावण्य लतिका उर्वशीच्या सारुणी आवांका सेवे लागी उतरल्या पडी जाई बडीदार वारंवार करती पुकार छडीदार चोपदार दौलत जादा म्हणताती मुक्त लवंगांचे तुरे माळी कस्तुरी शोभे केशरभाळी राज्यासनी स्त्रिया मंडळी सुशोभित भवांतली जैसा नभात तारांगणी वेष्टित शोभला उडगण स्वामी दैवी स्त्रियात मच्छिंद्रमुनी निज भारी शोभला की देवगणी शचीनाथ परम शोभिवंत घवघवीत तेवी स्त्री मंडळात मच्छिंद्रनाथ मिरवला सदा बैसुनी एकासने खेळ खेळती द्वित्यकर्मी नाना विनोदनी विनोदवाने हास्य करती गदगदा राज्य वैभवादी कारभार सोय करती सारासार नाना कुशलता अपार निज दृष्टी पाहतसे रसायनी कविताकार वेदज्ञ बोलती शास्त्र अपार ज्योतिष भविष्य जाणणार व्याकरण आदी मिरवले धनुर्धर युद्धशास्त्री प्रबळ की भिन्न पाहती प्रळयाकाळ जळती निर्मिल विशाळ उभे असती सन्मुख संगीतकार गायन प्रकारी गंधर्व सरी तानमानी कळाकोसरी औषधिक वैद्य रोगापरी परीक्षिकी मिनले ते अश्वरोहण उत्तम युक्ती अश्व फिरवणे वाताकृती कोपशास्त्र भविष्याकृती भाष्याकृती स्वर्गाचाराचे सकळीक नाटक कळा सकळी शृंगारित आणुनी टेकती राजसंमंत प्रसंगानुसार वाचे वदत बोलू जाणती चातुर्य ऐसिया गुणांचे उत्तम भरत हेलावती राजसभेत तेने चित्त सरितेत आनंद तोय हेलावे तेने करुण मच्छिंद्रनाथ सुखाब्दीचा मीन तळपत ऐसे लोटले दिवस बहुत रती सुखा माझारी तो समय चित्त सुख मेळी ऋतू पावली राजबाळी ते कामरतीचे सुखवेळी गरोदर झाली ते दारा तो गणा माझी भद्र जाती सर्वगुणी मुनी भद्रमूर्ती अंशरूपे प्रगुट निरती देह धरता पै झाला रेत रक्त जेणे काळे लोटत मासा नवांचे मेळी तदनंतर प्रसूत झाल्या बाळी बाळ बालार्क देखिला त्या ते भरता 12 दिवस उत्तमापरी केले बारसे नाम ठेविले त्या देहासा मीननाथ म्हणूनी या उपरी याचका देऊनी दान उच्चितार्थ सकळ तोषवले जन नाना रत्ने देऊनी भूषण गौरवाते मिरवले असो ऐसे संगोपणी 3 संवत्सर तयास्थानी लोटूनी गेली सुखासनी मच्छिंद्रा ते भोगिता यावरी आता दुसरे कथन हस्तिनापुरी कुरुनंदन जनमेजयाच्या वंशाकारण बृहद्रवा जन्मला तो जन्मजयापासून पुढती 7वा पुरुष वंशाप्रती 2 सहस्त्र 700 कली गेलासे लोटुनी तो बृहद्रवा राजा थोर राज्यपदी हस्तिनापुर मिळवून महींचे अपार विप्र सामयाग मांडिला 1 वरुषे त्या क्षिती अग्निकुंडी प्राणाहुती पुष्ट होऊन दाहक मूर्ती तुष्ट शरीरी मिरवला परिशिवनेत्रीचा प्रळयाग्नी तेने दाहिले होते पंचबाणी परी तो गेला होता भक्षुनी द्विमूर्धनी महाराज तो शिवशरीरी चेतला मदन जठरी वाहत होता द्विमूर्धन तया माझे जीवित्व प्राण अंतरिक्ष संचरला तो अंतरिक्ष महाराज अग्निजठरा माझे विराजे तो गर्भ अति तेजपुंज यज्ञकुंडी सांडिला पूर्ण होताची यज्ञ आहुती शेष प्रसाद मिरवुनी निघुती मग यज्ञकुंडी विप्राहुती रक्षा काढी बृहद्रवा विप्राहा ते सलील बाळ तेजा ते रक्षा स्पर्शता लागे होते दृष्टी पाहता बाळा ते मंजुळवत रुदन करी
तव तो पुरोहित ज्ञानी द्विज रायासी म्हणे, महाराज यज्ञकुंडीत ते जपुंज बाळ प्रसाद मिरवले. प्रत्योदक उचलून हाती बाळ दावी, रायाप्रती राव पाहुणी तेजस्थिती परमचित्ती तोषला. जैसा जलार नव मंथन करता, त्यात चतुर्दश रत्ने निघता. मग आनंद न माये सुरवर चित्ता, तैसे झाले बृहद्रव्या की संजीवनीचा धरुणी अर्थ. कच गेला शुक्र ग्रहाते, साधून येता संजीवनी ते शचीनात आनंदला. की राम उपजता कौसल्या कुशी, आनंद झाला दशरथासी. तेवी पाता बाळमुखासी बृहद्रवा आनंदला. मग पुरोहित विप्रांपासून निज करी कवळी अग्निनंदन, परम स्नेह धरुणी हृदयी धरून घेत चुंबन बाळाचे. परम उदेला आनंद पोटी, की चंद्रोदयाची ऐक्य भेटी. मग समुद्र पात्र तयोताटी, प्रेम लहरी उचंबळे वारंवार घेत चुंबन, की त्याते भासे प्रत्यक्ष मदन. परी तो मदनची व्यक्त पूर्ण शिवकायेचा प्रगटला, की सत्वगुणी विद्युलता पाळा मांडिला शरीरावरिता. की पुनर्विध प्रसन्न होता तेज आपले अर्पिले, की संघाता अपार किरणी मही मिरवला हा उत्तम तरणी. असो ऐसा अपार चिन्नी वर्णिता ग्रंथ वाढेल, असो बृहद्रवा लवडसवडी अंतपुरात जात तातडी. धर्मपत्नी संसार सांगडी निजदृष्टी विलोकी, नाम तिचे सुलोचना होय ती प्रत्यक्ष सुलोचना. शुभानना ती देवांगना मही लागी उतरली, ती प्रत्यक्ष रमा सरस्वती. की दिव्य अपर्णेची मूर्ती उदया आली माय भगवती, कुरुकुळाते तारावया. जिचे पाहता चरण गंगोदक दिसे मळीन, शंतनूसारखे टाकुनी रत्न शिवमौळी विराजली. तस्मात् गंगा समान हाती, देता अपूर्व लागे गोष्टी. असो तिने बालक देखता दृष्टी, पुसे राय ते आवडीने. म्हणे महाराजा विषय ध्वजा, करी कवळीले कवन आत्मजा. माते भासेत मित्र ओजा, दुसरा तरणी आहे हा. एरू म्हणे ओ शुभाननी, यज्ञकुंडी द्विमूर्तनी. प्रसाद रूपे दिले जिने, तेने राजस्तंभी मिरवावया. तव उदरी जो मिनकेत, मनाने वरी आपला सूत. त्यायावरील सकळ हेत, या बाळा ते मिरवावा. तरी वंशासी मनिकेत, दिव्य स्वरूप आहे सुत. तयाचा पाठीराखा निश्चित, ईश्वरे हा प्रेरिला. अगे हा अयोनी संभव जाण, अवतार दक्ष चित्रज्ञ. ज्वाळामाळी होऊनी प्रसन्न, प्रसाद दिला आपणासी. ऐसे वदता राजभूप, सुलोचना कवळी बाळकंदर्प. तयाचे पाहुणे दिव्य रूप, मोहदीप उजळला. बाळहृदयी कवळुनी धरिता, पयोधरी लोटली पय सरिता. बाळमुखी स्तन घालिता, पयपान स्वीकारी. मग उत्तम करी बाळरीती, स्नान मार्जनादी सारिती. यापरी द्वादश दिनाप्रती परम सोहळा मांडिला. मिळवुनी सुवासिनी, पाळणा घातला योगप्राज्ञी. जालिंदर हे नामजनी, सकळ आवडीने ठेवले. यज्ञकुंडीचा ज्वाळामाळी, प्रसन्न झाला तेने काळी. ज्वाळात उदेला म्हणून सकळे, नाम जालिंदर स्थापिले. ऐशा करुणिया गजरा, रामांत वाटली गोड शर्करा. अपार धन याचक नरा, लौकिकार्थ वाटिले. ऐशा गजरे पूर्ण रहाटी, झाली बहुत दिवसालोटी. मास संवत्सर पंचवटी, षळ सप्तम लोटले. यापरी तो बृहद्रवा राणा, पार पाळल्या ललना. पुढे योजनी मौजी वंदना, यज्ञोपवीत आराधी. या उपरी कोणे एके दिवशी, राव विचार करी मानसी. गृहस्थाश्रमी जालिंदरासी, लग्नविधी उरकाया. म्हणून आपला पुरोहित मंत्री सवे देऊनी, त्याते उत्तम कुमारी शोधार्थ महीवरी प्रेरिला. गुणवंत रूपवंत सुलक्षणी कुमारी पाहत, मंत्री आणि पुरोहित देशावरी हिंडतीते. एकीकडे जालिंदर राजांगना परमसुंदर, घेऊनी अंकावर चुंबन घेती लालसे. परम स्नेहाने ऊर्ध्वदृष्टी, पाहुणी बोले योगजटी. धर्मनी मंत्री मम दृष्टी, दिसत नाही का माते. एरी म्हणे पाडसाहे के, तुझ स्त्री करावया जनके. पुरोहिताने मंत्री देखे, पाठविले आहेत बा. एरू म्हणे स्त्री काय, माता म्हणे बायकोसी म्हणावे. एरू म्हणे मज दावावे, बायका कैसा जन्नीये. एरी म्हणे मज समान, बायको येईल तुझ कारण. जैसी मी बा त्या समान, तुझ बायको येईल की. ऐसे सुलोचना त्याते वदता, तो शब्द रक्षुनी आपल्या चित्ता. बाळांते येऊनी खेळता खेळता, बाळा लागी पुसत असे. म्हणे गडे हो ऐका ऐकू, मम तात माता करती बायकू. तीस कासयासाठी अर्थ कौतुकू, करिता बायकू ते सांगा. तव ते बोलती विचक्षण, बहु शटपणी बोलती हसून. जालिंदर बुद्धिहीन, बायको ही कळेना.
मग ते म्हणती, मूर्खा ऐक, बायको म्हणता संसारनिक, विषय सुखाचे पूर्ण भातुक, जकामाजी मिरवीत असे. विषय सुख म्हणजे काय, सांगाती न ठेवता गोवाई. ते ऐकून थरथरून जाई, मनी विचार करीत असे. अगा जग हे परम अधम, आचरण आचरती परम दुर्गम. जे का जगाचे उत्पत्तीस्थान, तेची रमणी रमतात. तरी आपण करू नये ऐसे, याचा मनाला सबळ त्रास. ऐसे रचुनी विवेकास मुलातुनी निघाला. मनात ती विचार करी, मातेच्या शब्दास पर परी तरी ते करुणी व्यवहार अधर्मराशी दिसत असे. माता बोलली मज समान, कांता मिरवतसे चित्रज्ञ. तरी ती कांता मज माते समान, व्यवहारा योग्य वाटेना. तरीही पूर्ण धर्मराशी, कदा न वर्तू कार्यसी. मग सांडूनी ग्राम धामदारासी, कानना अंतरी निघाला. परी ग्रामद्वारी ग्रामरक्षक, त्यांनी जाता पाहिले बाळक. परी राजनंदन म्हणून धाका, हटकावया अंतरले. परी बुद्धीचा त्यांनी विवेक केला, हेर मागे पाठविला. कुणी जाऊनी त्वरे नृपाला, सांगता ती तातडीने. हे महाराज भुवननाथ, विपिनी गेला आपला सूत. राये ऐसा ऐकुनी वृत्तांत आला धावत तातडीने. परी तो चपळ विलक्षण, म्हणे कोणी येईल धावून. म्हणून मार्गात ते सोडून महाकडेनी निघाला. तव त्या विपिनी दरुदाटी, विशाळ जाळ्या द्रोणा फाटी. त्यात संचरता हेर दृष्टी, चुकूर झाले पाहता. तरी तो योगेंद्र चपळ बहुता. जाता जाता एक पर्वत, त्याची दरी धरुनी सूत उत्तर दिशे चालिला. एकीकडे नृपनाथ कानिनी निघाला शोध करीत. परी शोध लागला दूतस्थानापर्यंत, पुढे शोध लागेना. पाहता परी बहु विपिन, परी जालिंदराचे न पावे दर्शन. जैसा अमावास्येचा दिन, चंद्रमणी लोपतसे. ऐसे झाले सकळांसी, निराशापणे ग्रामासी. येथे झाली अनिशी, शोक करता सकळांनी. रायास अपारजन, पाहती आपलेले सदन. परी बृहद्रवा आणि सुलोचना, परमठ्ठास करता ती बाळलीला खेळ अद्भुत. आठवणी गाता रुदन करीत, राव म्हणे हा अनुचित प्रसाद हातीचा पै गेला. माते अग्नी झाला प्रसन्न, आहा माझे कर्म गहन. हातीच गेले छिद्रत्न, काय करू उपाय हो. आहा बाळक माझे अर्का समान, तेजरूप वाटे मदन. माता म्हणे खेळ उत्तम, काय वर्णू तयाचा. ऐसा करता अट्टहास, परी आणि सरदार बुद्धिलेश. रायास सदा बोधी नाना भाष्य, युक्ती प्रयुक्ती करुनिया. म्हणती राया नरोत्तमा, जालिंदर अयोनी संभव. तरी हा सेविता महाकानन, त्यासी मरण नसेची. मही समुद्र वलयांकित, शोध करू आम्ही निश्चित. परी केव्हा तरी तुमचा सूत तुम्हा भेटेल महाराजा. तरी निसंशय करून धैर्य अगळी ठेवा मन. ऐशा युक्ती करून रायासी शांत करता ती. एकीकडे जालिंदर पर्वतदरी अति गुहार. संचरला महीवर, काळोखी रात्र दाटेली. तया माझी झाले विपरीत, विपिनी वणवा लागला बहुत. पुढे ते कानिनी अग्नी जाळीत, तयापासी पातला. तव त्या दरीत जालिंदर निद्रे व्यापिले तृण अपार. तो जवळीला वैश्वानर, तृण भक्षावया कारणे. तो बाळ गोमटे देखिले दृष्टी, विस्मय करी आपले पोटी. हे बाळ मम उदर चेटी, उदय पावले होते की. उत्तम ठाव पाहुनिया ते, सांडिले होते म्या गर्भाते. येथे यावया कारण्या, ते का पडले न कळे हो. मग शांत होनी मूर्तिमंत, बाळ त्वरे केला जागृत. अंकी घेऊनी पुसे त्या ते, कारण काय येथे यावया. येरू पाहुनी तया आदरे, म्हणे कोण तुम्ही सांगास तर. येरू म्हणे मी वैश्वानर, जननी जनक तुझा मी. येरू म्हणे जननी जनक, कैसे होतील हर एक. मग तो मुळीहुनी कथा पावक, तया लागी सांगत असे. असो आता वैश्वानर, पुढे पुढती पर. ती कथा पुढे धुंडी कुमार, मालू नरहरीचा सांगे की. स्वस्ती स्त्री भक्ती कथासार, संबंध गोरक्ष काव्य क्षम्यागार. सदा परिसोत भाविक चतुर, एकादशोध्याय गोड हा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार एकादशाध्याय समाप्त.